सोलापूर या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्यातील, सोलापूर शहरातील, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली, उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये 26 प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी, विविध मंडळ या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असा हा दौरा असणार आहे। या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक किशन जाधव, नगरसेवक आनंदजी चंदनशिवे, जुबेर बागवान असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील। आणि जो आत्ताच आनंद चंदनशिवे यांनी जो नारा दिलेला आहे, जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे 75च्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे। त्याच दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे। ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की युतीचं सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत। भाजपनंतर सर्वाधिक त्यांची तुम्हाला पुरावे द्यायला लागणार। उद्या आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त आमदार होते त्यावेळेस पक्षाने एवढं कधी लक्ष दिलं नाही। कॅबिनेट मंत्री, संपर्क मंत्री, एक उपाध्यक्ष सहसंपर्क म्हणून आणि पुढे यांना समन्वय, तर आता सगळे सोडून गेलेले असतात। सांगतो, सोलापूर जिल्ह्याची अख्खी जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली। मी स्वतः का घेतलेली की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं थोडंफार मला वाटतंय की हे माझं गाव आहे, या ठिकाणची जी लोक ती आपली आहेत, त्या दृष्टिकोनातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जबाबदारी घेतलेली। आता ज्या टायमाला जबाबदारी घेतली तर बदल तर घडून आणायचाच आहे आपल्याला। त्या टायमाला तुम्ही सगळेजण आम्हाला सहकार्य करा, तुम्हाला दिसलच बदल झालेला। जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या बाबतीत काय होणार म्हणून 3 दिवसाचा दौरा ठेवलाय ना, होणार आहे म्हणूनच मी बी येणार आहे ना इथं। भाजपसोबत आपली युती आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि आता सोलापूर शहरात अजूनही लोकांना 3 दिवसात पाणी पुरवठा मिळत नाही, 2 दिवसात मिळत नाही। आता तुम्ही काय म्हणून तुम्ही किती वर्ष काम करता? 15 वर्ष। बदल काय झालाय का आतापर्यंत? आता मी मागचं ऐका 20 वर्षापूर्वी 1 दिवसाआड होता, त्यानंतर तो आलाय ना आता 6 दिवसाआड झालाय। मग आपण सत्तेत असताना इथं कोणीही आवाज उठवत नाही। ही निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या लोकांच्या हितासाठीची निवडणूक आहे। महानगरपालिकामध्ये ज्या ज्या विकास कामं खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, अंडरग्राऊंड केबल असेल, रस्ते असेल, झोपडपट्टीचा विकास असेल, खऱ्या अर्थाने हा झालेला नाही असं माझं मत आहे। पण आता यापुढे जर ह्या सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये बहुमत जर दिलं तर त्याचा बदल तुम्हाला आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली केलेला दिसेल। त्या दृष्टिकोनातून सर्वच मुद्दे आता महत्वाचे आहेत ना साहेब। मी या गावचा आहे, मला चांगलं माहिती आहे। खरं बघितलं तर ह्या सोलापूरमध्ये अनेक कॅबिनेट मिनिस्टर झाले, अनेक मंत्री झाले,
पण ज्या पद्धतीने सोलापुराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही. तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही सर्वजण जबाबदारी घेणार आहोत. आता पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला आम्हाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे. त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे. 26 प्रभागांपैकी पक्षाचा निधी कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये दिला गेला आणि तिथे काय विकास झाले? नाही, आता निधीचा जो तुम्ही 26 प्रभागचा विषय काढलेला आहे, खरं बघितलं तर आता महानगरपालिका कुणाच्या हातामध्ये? आता जर त्यांच्या हातामध्ये भाजपच्या हातामध्ये ही महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचा भाजपच्या तर्फे जे नगरसेवक असतील किंवा भाजपची जी आता मेजॉरिटी त्यांच्या दृष्टिकोनातून खरा तर विकास झाला पाहिजे होता. आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे, पण आमचं पॅटर्न आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा ध्यास असणार आहे. भाजप केलं नाही असं म्हणणं आहे का? काय म्हणले? भाजप केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? मी तसं म्हणले नाहीये. मी काय सांगितलेलं आहे, आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जसा पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे त्याच धर्तीवरती सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर शहरातील 26 प्रभागामध्ये विकास केला जाईल. सोशल इंजिनिअरिंग करताय दोन पार्ट वेगळे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सच्चा कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टिकोनातून खरं काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार आहे. सोशल मीडियाचा पार्ट हा वेगळा आहे, सोशल इंजिनिअरिंगचा पार्ट वेगळा आहे. जो कार्यकर्ता खरं काम करणार आहे, एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याची ताकद खूप असते. आता शेवटी निवडणुका म्हणल्यावर आम्ही शेवटी इतकं काम करत असताना तुम्हालाही आम्हाला माहिती काही ठिकाणी थोडी आर्थिक परिस्थितीची गरिबीची असते, पण तो खरा कार्यकर्ता असतो. त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही मजबूतपणे उभा राहणार.